नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील सोनघाट ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्वे नंबर 95 मधील तलावातून बेकायदेशीर माती उत्खननाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। ग्रामपंचायतीचे काही सदस्यच जेसीबीच्या सहाय्याने तलावातून मोठ्या प्रमाणात माती काढून ट्रकने विक्रीसाठी नेत असल्याचं निदर्शनास आले आहे। विशेष म्हणजे या कामासाठी कोणतीही कायदेशीर परवानगी घेतलेली नसल्याचे समोर आले आहे। ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचांनीही हे उत्खनन बेकायदेशीर असल्याचं मान्य केले असून या संदर्भात कोणताही ठराव ग्रामपंचायतीत पारित करण्यात आलेला नाही। यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत लघु पाटबंधारे विभागाने संबंधित सदस्य, सचिव आणि पदाधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे। या बेकायदेशीर उत्खननामागे कोणाचा वर्धहस्त आहे, सरकारी यंत्रणा डोळेझाक का करत आहेत, अशा अनेक प्रश्नांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप पसरला आहे। या प्रकरणात दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम मस्के यांनी निवेदनाद्वारे केली आहे। हे कालच कळलं, मला पत्रकारांनी फोन केलं होतं का तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जसं उत्खनन चालू आहे 95 सर्वे नंबरमध्ये, तर त्यांना म्हणलं असं तर काम आलं नाही ना, आम्ही काही मासिक मीटिंगमध्ये असं काही ठराव पास केलेला नाही आणि जे काही खुलीकरणचे जे होते, आम्ही जे तलाव टाकले होते त्याच्यामध्ये अजून खुलीकरणचे काम आलेलं नाही, परंतु हे उत्खनन म्हणजे इलिगलच काम आहे। हे आम्हाला पण नाही आवडलं हे, आणि वरतून आम्हालाही फोन इकडून तिकडून प्रेशर येत आहे का ह्या कोणत्या संदर्भात। आता आपले लघु सिंचन पाटबंधारेवाले पण येऊन गेले आमच्याकडून, भेट दिली त्यांनी, पण म्हणलं आम्ही काही परमिशन दिलेली नाही त्यांना। आता परमिशन दिलेत नाही त्या हिशोबाने आपण आता कारवाई, प्रशासन जे कारवाई करतील ते आता ते करू शकतात। ते सोनेगड ग्रामपंचायत सोनेघाट उपसरपंच दुधाळा या गावाच्या पलीकडे खोलीकरण सुरू होतं 95 सर्वे नंबरमध्ये। तर ते अवैध असल्यासारखं आम्हाला माहीत पडलं। 2 दिवसा अगोदर माहीत पडल्यानंतर मी सरपंच साहेबांना आणि सचिव साहेबांना विचारलं की आपल्या ग्रामपंचायतला त्यांचं काही पत्र वगैरे आलं का, तर म्हणत होते की नाही, आणि ते बांधकाम सुरू होतं, त्यांचं खोलीकरण सुरू होतं। तर ते अवैध असल्यामुळे आम्ही पत्रकाराद्वारे आम्हाला काही माहीत पडलं आणि ते थोडंसं बंद करण्यात आलं। तर त्याच्यामध्ये जे काही प्रशासनाने कारवाई होईल ते करावी। मासिक सभेत ठराव नाही, कोणत्या ग्रामसभेत ठराव नाही, कोणतंच काही त्यांचा पत्रव्यवहार नव्हता या ग्रामपंचायतला, सुरू आहे, अनलिगल सुरू। रामटेकहून पंकज चौधरी यांची रिपोर्ट महान्यूज 7 करिता। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352 9801980100.